नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र देवाची आळंदी। हे ठिकाण संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे प्रसिद्ध आहे। आळंदी हे ठिकाण पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर, तसेच हे ठिकाण श्री क्षेत्र देहू पासून 15 किलोमीटर अंतरावर आणि श्री क्षेत्र पंढरपूर पासून 223 किलोमीटर अंतरावर आहे। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ या ठिकाणी व्यतीत केला होता। या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावांची आणखी 2 गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत। वारकरी तसेच भाविक भक्तांसाठी या आळंदीला मोठे महत्त्वाचे स्थान आहे। संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी या आळंदीमध्ये 1296 साली जिवंत समाधी घेतली। त्या जागी एक सुंदर मंदिर 16व्या शतकात बांधण्यात आलेले आहे। आषाढी महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते। या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात। ग्वाल्हेरच्या मराठा सरदार सिंधियांच्या दरबारातील हेबतबाबा आरफळकर यांनी 1832 सालापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू केला। आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरावरील जे सुंदर घाट दिसतात ते MIT ह्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आळंदी देहू पंढरपूर विकास समिती यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत। आळंदीला अलंकापुरी असे देखील म्हटले जायचे। आळंदीमधील पाहण्यासारखी ठिकाणे: माऊलींचे समाधी मंदिर, राम मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराज गाथा मंदिर, साईबाबा मंदिर, इंद्रायणी नदी, कृष्ण मंदिर, मुक्ताई मंदिर, विठ्ठल रखमाई मंदिर, स्वामी हरिहरेश्वर मठ, श्री गजानन महाराज मंदिर। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।